जय महाराष्ट्र. मी सागर दवी, प्रभाग क्रमांक 9 शाखा अध्यक्ष. आज आपण आलोय गोराई 3 या ठिकाणी. आम्ही इथे येण्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी गोरेगाव नेस्को या ठिकाणी ड्रग्स मिळालेलं आणि त्याच्यामध्ये 2 मुलं हे मरण पावले होते. गोराई 3 या ठिकाणी तुम्ही बघत असाल इथे इंजेक्शन किती आहेत आणि अंमली पदार्थ किती आहेत. ह्या अंमली पदार्थांमुळे आज युवकांचा मृत्यू होऊ शकतात, मृत्यू पडू शकतात. तरीही प्रशासन झोपलंय का? स्थानिकांची इथे कंप्लेंट आहे. तरुणी येतात इथे ड्रग्सचं सेवन करतात आणि इथे गैरव्यवहार गैरवापर सारख्या गोष्टी घडतात आणि इथे येऊन जर काही चुकीची गोष्ट घडली त्याचे जिम्मेदार कोण? आज प्रशासन झोपले का या गोष्टीला? आमदार खासदार येतात, व्हिडिओ बनवतात, सांगतात की आमची 0% आम्ही अंमली पदार्थ करू. मग हे अंमली पदार्थ येतात कुठून? ह्यांची हे ड्रग्स माफिया येतात कुठून? हे बंद का नाही होत आहे? हे नाही बंद झालं तर आजची युवा पिढी ही संपणार आहे. आज एक मित्र येणार, दुसऱ्या मित्रांना सांगणार, तिसरा मित्र सांगणार, ते येणार आणि ड्रग्सचं सेवन करणार आणि तरुण पिढी ही संपणार. आज बोरिवली या ठिकाणी खूप सारे महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कॉलेज, क्लासेस आहेत. हे जर स्प्रेड अजून झालं तर ही गोष्ट एवढी गंभीराची बाब आहे. आज पालक स्वतः वैतागलेले आहेत, इकडे स्थानिक रहिवासी वैतागलेले आहेत. आमच्याकडे येऊन तक्रार केली त्यांनी, पण ही जर गोष्ट कुठे थांबली नाही तर याच्यावरती आम्ही जोरात याच्यावरती आंदोलन करणार आहे. मग यांनी प्रशासनाने बघावं, ह्याची दखल प्रशासनाने घ्यावी, नाहीतर मग मोठं आंदोलन होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.